न्यूज, सच जरूरी है। दर्शकों नमस्कार, मैं श्रद्धा तिवारी और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। तो आइए देखते हैं आज की खास खबर। एक नजर डालते हैं आज की हेडलाइंस को। किसानों ने मांगों को मनवाने के लिए भूख हड़ताल की। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की 134वीं जयंती, वक्फ बोर्ड पर प्यारे खान। तो आइए देखते हैं खबरें विस्तार से। किसानों ने मांगों को मनवाने के लिए की भूख हड़ताल। रिलायंस नगोथेन कंपनी के संबद्ध छोतिरपाड़ा ग्राम पंचायत सीमा में एक नई परियोजना स्थापित की जा रही है। यहाँ के किसानों ने अपनी जमीन बचाने और कृषि भूमि तक पहुंच बनाए रखने के लिए एक बार फिर संवैधानिक और लोकतांत्रिक तरीकों से आंदोलन का हथियार उठाया है। स्थानीय लोगों, किसानों, पशुपालकों और मछुआरों ने अपने हक की मांग को लेकर आज से बिंस सिद्धार्थनगर पानी टंकी के पास भूख हड़ताल शुरू कर दी। बिंस ग्राम पंचायत के 4 स्थानीय लोग आमरण अनशन पर श्रीमती स्मिता यशवंत पुथे, श्रीमती कल्पना बबन अड़सुले, योगेश मंगेश अड़सुले, सचिन गणपत कुथे आमरण अनशन पर है। क्षेत्र के किसानों और स्थानीय लोगों ने अनशनकारियों को अपना समर्थन दिया, इसलिए इस आंदोलन को ताकत मिली है। जब तक स्थानीय लोगों और किसानों की समस्या का समाधान नहीं हो जाता, हम अपनी भूख हड़ताल जारी रखेंगे, ये चेतावनी प्रदर्शनकारियों ने दी। आज सांगते उद्या सांगते म्हणलं नाही बायकाला इथे फोन द्या काय चालू तिकडे देऊ त्याला पण काय त्या दुकानात नाही केली तर म्हणून तुम्ही केली नाही। आम्ही बोलली मजुरी करून खायचा, आमच्या कामाला कोण नाही, आमची सर्टिफिकेट पाहिजे कोण मोरके आता घेतोय कोण मजुऱ्याला तुम्हाला सुपरवायझर इकडे बघा एक मिनिट महिला थांब रे काय पण आली नेमकी टायमाला गुढी आली ना, गुढी आली का लोक आहे भरपूर काहीतरी निर्णय लावा। मग काय आता गेले जमे आहेत तसेच बसलो, गावाचा काही फायदा झाला नाही त्याच्यात। पण भोसले साहेबांनी आम्हाला हिंग दिली की तुम्ही आम्हाला फक्त सांगा काय करायचं, आणि गावातल्या लोकांना कामाला घेत नाही, मुलांना कामाला घेत नाही। आमच्या काही छोट्या छोट्या अपेक्षा, तेव्हा काय आमच्या ह्या एवढ्या पण नव्हत्या अपेक्षा, आता ह्या 8 अपेक्षा तरी आहेत मागण्या, पण तेव्हा त्याही नव्हत्या। मी भवन रामचंद्र अडसुले, बेंशे बौद्धवाडी सिद्धार्थनगर इथला बौद्धजन पंचायत समितीचा अध्यक्ष। त्याचप्रमाणे आजची जो आमची संघर्ष कमिटी आहे त्या कमिटीचा सुद्धा मी अध्यक्ष आहे, आणि जवळजवळ 9 ते 10 महिने आम्ही ह्या कंपनीशी लढा देत आहोत आणि संघर्ष चालू आहे। परंतु कंपनी आमच्या कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही कारण का जोपर्यंत आम्ही मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी म्हणजे त्यांच्या संघर्षामध्ये आहोत आणि त्यांच्याशी संघर्ष करत आहोत। आज मागणी आमची अशी आहे की शेतकऱ्यांचा व शेताची नुकसानची भरपाई हे वारंवार मागत असतो, तरीसुद्धा कंपनी शेतकऱ्यांचा नुकसान भरपाईचा विचार करत नाही। त्याशिवाय पशुपालन आहेत व गुरंढोरवाले आहेत, त्यांचा दूध व्यवसाय हे सगळं
वेळोवेळी नुकसान होऊन चाललेलं आहे, त्याकडे सुद्धा कंपनी नुकसान भरपाई देत नाही. आणि इथे जो मच्छीमार लोक जे आहेत त्या मच्छीमारांचा सुद्धा कंपनी विचार करतात. या संदर्भात आम्ही वारंवार कंपनीला बोलभाषा केलेली आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करते. परंतु असं ह्या केल्याशिवाय किंवा उपोषणाला बसल्याशिवाय हे मार्ग सुटणार नाही. यासाठी ही सगळी संघर्ष समिती त्यासाठी बसलेली आहे. आणि त्याशिवाय आम्ही कंपनीच्या व्यवस्थापन ह्याच्याबरोबर 4-4, 5-5 वेळेला मिटिंगी केली आहेत, पण त्या एक वेळ मिटिंग करूनसुद्धा त्यांचा निष्पन्न काहीच नाही व आम्हाला मोबदला काही देत नाही. अशी कंपनीने गोडबंदल चालू केलेलं आहे. पण हेसाठी आम्ही न्याय हक्कासाठी आज इथं 1 एप्रिल या दिनी आज इथं सर्व गावकरी आमच्या यांच्या समोर या काही ग्रामस्थ इथं आज आम्ही उपोषणाला बसलो आहोत. माझं नाव अनंत काशीनाथ म्हात्रे, माजी सरपंच आणि माजी प्रकल्पग्रस्त अध्यक्ष. ज्यावेळेस IPCL कंपनी होती त्यावेळेस त्यांनी आम्हाला अतिशय सहकार्य केलं होतं. ज्या आम्ही मागण्या मांडायचो किंवा उपोषण वगैरे केले की ते आम्हाला सर्व सहकार्य पुरवायचं. परंतु आत्ता ही रिलायन्स कंपनी आल्यापासून आमचे प्रकल्पग्रस्तांचे आणि प्रकल्पबाधित लोकांचे एवढे हाल चालवले त्यांनी, काय विचारू करू नका. आता इथे प्लॅन करणार होते, नवीन काय कुठलाही प्लॅन टाकणार नव्हते. ते ही जागा मोकळी ठेवली ती झाडं लावण्यासाठी किंवा प्रदूषण पर्यावरण राखण्यासाठी. पण ह्या रिलायन्सनी ती संपूर्ण झाडांची पण कत्तल करून टाकली आणि भराव करून संपूर्ण भरावामुळे आता शेतीचं तर नुकसान होणारच आहे, पण त्याचबरोबर या केमिकलमुळे मच्छीमारांचं पण नुकसान होणार आहे. मच्छीसुद्धा ती दूषित पाण्यामुळे ती जाणार आहे. तसेच ही गुरं चरायला जातात, ती गुरंसुद्धा चरल्यानंतर ते गवत केमिकल तो गवताव पडतो पहाटेच्या वेळेस आणि तोच गवत गुरं खातात आणि त्यामुळे गुरांना पण आजार व्हायची, ह्यांना पण पशुधनाला पण आजार होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळं दूध दुभतं पण आज घटत चाललं आहे आणि त्यामुळं बेकारी पण वाढलेली आहे आणि लोकांना नोकऱ्या काय, तरुणांना नोकऱ्या काय ही कंपनी द्यायला मागत नाही. आणि ज्या वेळोवेळी या कंपनीचे पाठीमागे आम्ही धावतो, पण ते थुंकी लावण्याचं काम करतात, दुसरं काही करत आश्वासन देतात आणि खेळवत ठेवतात. तेव्हा आता प्रत्येक प्रकल्पग्रस्त हा जागा झालेला आहे आणि जागा होऊन ह्या रिलायन्स कंपनीशी जेवढं सामना करता येतं तेवढं सामना करू. आम्ही यांची लाचारी करणार नाहीत. कुठली परिस्थिती आम्हाला लाचारी नको आहे. आम्हाला हक्क आमचा पाहिजे, आम्हाला नोकऱ्या पाहिजेत. शेतीचं नुकसान होतं दरवर्षी, मग तुम्हाला जर भरावट टाकायचं असेल तर दरवर्षी आम्हाला 1-1 लाख रुपये शेतकऱ्याला एकरी द्या तरी आणि तुम्ही चालेल. पण तुम्ही जर का आम्हाला भराव करून आमचं नुकसान करा, आयुष्याशी आमचा खेळ खेळत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाहीत. त्याचप्रमाणे आज जो रस्ता आम्हाला शेतकऱ्यांना शेतीत जायचा पाहिजे होता तो पहिला IPCL कंपनी ठेवलेला होता, पण ह्या माजोरी रिलायन्स कंपनीनी तो रस्ता पण 18 फूट सोडून द्या, 20 सोडून द्या, 9 फूट पण तो रस्ता द्यायला मागत नाही. आणि त्यामुळं उद्या भयंकर काय झालं, या गावात काय हानी झाली, कुठं आग लागली, कुठं काय केली बुद्धवाडीत किंवा काय अग्निशामक दल यायचं असेल तर तो अग्निशामक म्हणजे त्या गाडीला येण्यासाठी पण रस्ता नाही राहिलेला. तेव्हा कुठल्याही परिस्थितीतून 20 फूट ते 30 फूट रस्ता आम्हाला पाहिजेच पाहिजे. आणि दिला नाही तर रस्त्यावर ज्या ठिकाणी तुमचा भराव चालला आहे त्या ठिकाणी आम्ही पुन्हा, आता तर इथं शांततेने आंदोलन आहे आमचं, म्हणजे उपोषण आहे, पण पुढे उग्र आंदोलन पण आम्ही करण्याची आमची तयारीत आहोत. हे मात्र रिलायन्स कंपनीने विसरू नये. त्याचप्रमाणे हा जो काय अगली खबर, भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की 134वीं जयंती. भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की 134वीं जयंती के अवसर पर बुधवार में विभिन्न सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षिक, शैक्षणिक, वैचारिक, कला आदि प्रारंभिक कार्यक्रमों की योजना बनाई गई. इस अवसर पर पूज्य भंते ज्ञानरक्षित महाथेरो, पूज्य भंते धमधर थेरो, पद्मपाणी बुद्ध विहार के अध्यक्ष LL गायकवाड़, MS ओवल, सुधीर शेषवाली, लक्ष्मण कांबड़े, सुशांत कांबड़े, अभय ढाका, प्रशांत देवताले, संतोष इंगले, गौतम पारदे, अमरदीप गायकवाड़, राजेंद्र शेंडे आदि उपस्थित.
तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या 134व्या जयंतीनिमित्त पद्मपाणी बुद्धविहार बजाजनगर या ठिकाणी बाबासाहेबांची एक आगळीवेगळी जयंती साजरी करण्यासाठी येथील उपासक उपासिका बालक बालिका आणि सर्व भीमसैनिक या ठिकाणी समाजाला एक नवी प्रेरणा मिळावी, बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा एक आदर्श मिळावा याकरता एक आगळीवेगळी जयंती साजरी झाली पाहिजे व त्यासाठी या ठिकाणी नवीन असं लेझिमवर बाबासाहेबांची गाणी आणि त्या गाण्यावर व्यवस्थित असं लेझिमचं सादरीकरण या ठिकाणी लहान मुलं मुली आणि बौद्ध उपासक उपासिका एकदम सुंदर पद्धतीने या ठिकाणी हा सराव सुरू आहे. 14 एप्रिलच्या दिवशी भीम जयंतीच्या दिवशी निश्चितच हा सगळा उपक्रम समाजाला प्रेरणा देणारा राहील, आदर्श देणारा राहील. खूप सुंदर आपलं आयोजन आहे, नियोजन आहे, शांततापूर्ण बाबासाहेबांना अभिप्रेत असणारं आणि हेच आपल्याला येणाऱ्या पिढीला द्यायचंय. आणि म्हणून या ठिकाणी विहारातील सगळे बौद्ध उपासक उपासिका बाबासाहेबांनी दिलेले विचार या विचाराची जोपासना करीत आहेत. संपूर्ण जगभर बाबासाहेबांची जयंती साजरी होते आणि संपूर्ण जग हे बाबासाहेबांच्या विद्वत्तेची जयंती साजरी करत आहे, विचाराची जयंती साजरी करत आहे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं की मला तुम्ही डोक्यावर घेऊन नाचू नका, मला डोक्यात घ्या. तसंच एक बाबासाहेबांचा विचार आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवून, मनामध्ये ठेवून येणाऱ्या पिढीला घडवण्यासाठी जयंती साजरा करण्याचा उद्देश हाच आहे की जे लोक इतिहास विसरतात ते कधी इतिहास घडवू शकत नाही आणि म्हणून इतिहासाला उजाळा देण्यासाठी नव्या पिढीला बाबासाहेब कळावेत. बाबासाहेबांचे समतेचे विचार, बाबासाहेबांचे जगाला उद्धारण्याचे विचार येणाऱ्या पिढीला कळावेत. बाबासाहेबांचे शिक्षणविषयक विचार, बाबासाहेबांचे देशाला घडवणारे विचार, देशाला सुजलाम सुफलाम करणारे, देशाला महासत्ता बनवणारे बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना कळावेत याकरता जयंती साजरी केली जाते. आणि म्हणून तो विचार बाबासाहेबांचा घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये ते उतरवून बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा बाबासाहेबांचा सर्वश्रेष्ठ, हा सर्व मानवी उद्धाराचा, जनकल्याणाचा, देशहिताचा हा मूलमंत्र आपण आपल्या जीवनामध्ये जोपासला पाहिजे, त्याचं आचरण केलं पाहिजे. तरच आपला संपूर्ण समाजाचा उद्धार यामध्ये सामावलेला आहे. या 134व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी या पद्मपाणी बुद्धविहारामध्ये येऊन आज हे सगळं आपला सर्व जयंतीच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी बघून खूप आनंद वाटला, मन प्रसन्न झालं आणि खूप प्रेरणादायी असा हा उपक्रम आहे. हाच पॅटर्न सगळीकडे राबवला पाहिजे. विनाकारण आगळं वेगळं नाचणं, बाहेर आपण जयंत्या पाहतो की लोक बाबासाहेबांच्या जयंतीच्या नावानं त्या ठिकाणी वेगवेगळा डान्स करतात, डीजेवर कसंही नाचतात, महिलाही नाचतात, माणसंही नाचतात, म्हातारे माणसं नाचतात, कशाचं कसं. परंतु त्या नाचण्याला काही कसल्याच प्रकारचं वळण नाही, कसल्याच प्रकारचं त्याच्यातून बोध घेता येत नाही, अशा पद्धतीचं नाचणं. आणि काही काही लोक त्याच्यामध्ये
दारू पिऊनही नाचतात, तर ते जयंतीला कलंक लावल्यासारखं आहे. परंतु या ठिकाणी आपण जी जयंती साजरी करत आहोत तर ही निश्चितच परिशुद्ध आणि एक आगळी वेगळी बाबासाहेबांच्या विचाराची प्रेरणा देणारी ही जयंती आहे. आपल्या सर्वांना ह्या 134व्या जयंतीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा देऊन या ठिकाणी आपला हा उपक्रम यशस्वी हो, सफल हो अशी मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो. माझ्या शुभेच्छा सांगतो. विनसतु माते भवत्पंतरायो सुखी दीर्घायुको भव. अभिवादनशीलिस नित्यं वद्धापचारिणो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलं आयुरारोग्य संपत्ति सग्ग संपत्ति मेविच अतो निब्बान संपत्ति इमिनाते समीच्छतु. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. सुखी. हा एक सांगायचं विसरलो, सर्व कल्चरल संस्कृती उभं करण्यासाठी जी कटिबद्ध असलेली प्रामाणिक संघटना आहे, संस्था आहे, त्याचे सन्माननीय अध्यक्ष गायकवाड साहेबांनी संपूर्ण उपासक उपासिका. बाबासाहेबांची जयंती विश्वभर साजरी होत आहे, पण त्या महापुरुषांना खरंच शोभेल अशी जयंती अजून भारतात व्हायची बाकी आहे. पण त्याची सुरुवात का होत नाही? एक चांगल्या गोष्टीची चांगली सुरुवात जेव्हापासून मी पद्मपाणी बुद्ध विहारामधील बाबासाहेबांची जयंती बघतो तर मला सांगायला आनंद वाटेल की चांगली सुरुवात तुमच्यापासून सुरू झालेली आहे. तो दिवस आपण बघू की बाबासाहेबाला अभिप्रेत असणारी जयंती मग ती महिनाभर बी चालू शकते एका दिवस, तर ती होणं अत्यंत आवश्यक आहे. मी गोयंका गुरुजीला भेटलो होतो आणि त्यामुळे त्यांनी मला सविस्तर सांगितलं होतं की काय करायचं, कसं केलं पाहिजे. तर मी 5-10 वर्षे तो प्रयोग केला, एक छोट्या लेवलपर्यंत सुरू केला होता आणि तो बराच यशस्वी पण झाला होता. मी यावर्षी थोडासा बिमार असल्यामुळं मी थोडासा शांत आहे, पण तुमच्याकडे आल्यामुळं मला आणखी छान वाटलं. नवीन नियोजन करण्यापेक्षा तुम्ही ऑलरेडी नियोजन केलं आहे, तर मला असं वाटतं तुम्ही जर त्याच्यात काही गोष्टी ॲड केल्या या 10 दिवसात तर त्याला आणखी चांगलं स्वरूप येईल. मी जवळजवळ 20-20 दिवस जयंती, पहिल्या म्हणजे 20-20 दिवस जयंती करायचो, त्यामध्ये सगळ्या क्षेत्रातल्या मुलामुलींना कशी प्रेरणा मिळेल. त्यामुळं तुमच्याकडे अजून 10 दिवस आहेत, तर 10 दिवस आहेत तर उद्याच तुमच्या ग्रुपला टाका की आपल्याकडे 10 स्पर्धा होतील म्हणायचं. 10 स्पर्धेमध्ये मुलं मुली भाग घेतील. 10 स्पर्धांपैकी आपल्यातले काही हिरे शोधायचे जर असतील तर तुम्ही तथागतांच्या धम्मावर आधारित, मग त्याच्यामध्ये बाबासाहेबापासून बुद्धापासून धम्मापासून संघापासून ह्या 3 रत्नावर आणि धम्मप्रचारावर आधारित असे चित्र यांना काढण्याची एक तुम्ही यांची स्पर्धा घ्या. आणि ती कधी घ्या? ह्याच टायमात घ्या, ज्या टायमात तुम्ही येताना त्याच टायमात घ्या. तुम्ही असे ते येताना फक्त जे कोणी त्यांचे तपासून देतील की सर्वात चांगलं सुंदर चित्र कोणाचं आहे, तर त्यांना काय घरून तर काढून आणायचंय, फक्त इथं काय सबमिट करायचं कामाला लागायचंय. म्हणून एक दिवस भगवान तथागत सम्यक संबुद्धाचं चित्रकलेवर आधारित 1 दिवसाची स्पर्धा घ्या. त्यांना शेवटच्या दिवशी एक छानसं धम्माचं काहीतरी बक्षीस ठेवा, एक छानसं बक्षीस द्यावा, जेणेकरून हिच्यामधून आपल्याला शोधल्या जातील. त्याच्यामधून काय होईल की जगामध्ये सगळ्या विमानतळावर भगवान तथागत सम्यक संबुद्धाचं चित्र काढण्यासाठी जपान, थायलंड ह्या बऱ्याच देशात मी जाऊन आलो, तर तिथल्या विमानतळावर सर्वात सुंदर चित्र काढण्याची एक ॲड निघते आणि ते 2-5 कोटीमध्ये ते चित्र जाते. हिच्यामधून जर एखादं पोरग तयार जर झालं तर काय सांगावं, त्याला तिथं संधी भेटून जाते. आपल्या औरंगाबादच्या विमानतळावर चित्र काढण्यासाठी टेंडर मला वाटतंय 50-60 लाखाचं टेंडर निघलं होतं ते. तर त्याच्यातली एक कलागुण निघून आपला एखादा मुलगा मुलगी हिरा बनवून तिच्यामध्ये प्रवीण होऊ शकतो. तुम्ही एक ते चित्र पाहिलं काय जपानने डेव्हलप केलेलं आहे, जिच्यामध्ये भरपूर भगवान बुद्धाच्या मूर्ती असतात, पण एकाग्र पाहिले की एकच मूर्ती निघते, एकच मूर्ती दिसते. एक पोस्टर आहे बघा. हां, तर त्यामुळं काय करायचं की यांची एक स्पर्धा घेतली तर हिच्यातून आयडिया येऊन जातात की ह्या लेकरांना
रंग भरवण्यापासून कसं चित्र काढता येईल, तथागताचं काढा, बाबासाहेबांचं काढा, भिक्षूंचा काढा, धर्मप्रचाराचा काढा, सिंबॉल काढा, बुद्धवृक्षाचा काढा, चक्राचा काढा, जे जे काय करता येईल ते त्यांना काढण्याची एक संधी दिली पाहिजे की जेणेकरून सकल न्यायदायका सूर्य तू शिल्पकार तू भारताचा सर्वमुख नायका. यांच्या विचाराला प्रथम अभिवादन करतो आणि आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीच्या औचित्य साधून या जयंतीच्या पूर्वसंध्येला जे या पद्मपाणी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जयंतीची पूर्वतयारी या ठिकाणी चालू आहे, त्या तयारीच्या निमित्तानं या ठिकाणी पूजनीय भंते ज्ञान रक्षितजी थेरो तसेच पूजनीय भंते धम्मदर्जी भंते हे दोन भंते या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल मी भंतेजींना पंचांग प्रणाम करतो. या परिसरातील सर्व ज्येष्ठ मंडळी आभारवर्त या प्रॅक्टिससाठी या सरावासाठी या ठिकाणी रोज एकत्र येतात आणि उत्तम अशा प्रकारचा सराव तन मन धनाने या ठिकाणी त्याचं सादरीकरण केलं जातं. तर यावर्षी अशा प्रकारची उच्च कोटीची जयंती सादर व्हावी की जेणेकरून आपल्या कृतीतून इतर लोकांनी प्रेरणा घ्यावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो त्यांच्या मनामध्ये आदर्श समाजाची संकल्पना बाळगलेली होती, ती संकल्पना पूर्णत्वाला जाण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून कुठंतरी त्याला प्रेरणादायक कर्म आपल्या हातून होण्यासाठी या ठिकाणी आतोनात तन मन धनाने जवळजवळ या धुळवडीच्या पौर्णिमेपासून त्या दिवशी की त्या फाल्गुन पौर्णिमेपासून या सरावाला सुरुवात झालेली आहे. तर यावर्षी एक वेगळंच सध्या देशभर महाबोधी महाविहाराची जी काही संकल्पना म्हणजे ते महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं, त्या ठिकाणी बौद्धांचंच मॅनेजमेंट असावं, अशा प्रकारचा सूर पूर्ण देशभर उमटत आहे. त्याला अनुरूप धरून यावर्षी या संस्थेनं असा संकल्प बाळगलेला आहे की महाबोधी महाविहार साकार करावं आणि त्याची प्रतिकृती संपूर्ण या देशवासियाच्या समोर प्रदर्शित करावी. आणि म्हणून ती संकल्पना यावर्षी 14 एप्रिल या दिनाच्या दिवशी साकार करण्याचा या संस्थेचा प्रयत्न आहे. तशी त्याची सुद्धा तयारी या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून या परिसरात आदर्श समाज निर्मितीचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तथागत भगवान गौतम बुद्धाचे सम्यक विचार लोकांपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम या परिसरातून पद्मपाणी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी केलं जात आहे. आणि त्याला या परिसरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका तथा बालक बालिका प्रत्येक रविवारी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन धम्मविचार अंगीकारण्यासाठी कटिबद्ध होत आहेत. त्यामुळे मला अभिमान वाटतो या परिसरातील बौद्ध उपासक उपासिका तथा बालक बालिका या स्वयंप्रेरणेनं स्वखर्चानं
स्वतःच्या जीवनातला अमूल्य अशा प्रकारचा टाइम या ठिकाणी देऊन ही चळवळ गतिमान करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यामुळं मी आजच्या या जयंतीच्या पूर्वसंध्येला मी सर्व उपासक उपासिकांना या त्यांच्या पुण्यकर्मासाठी अगदी मंगलकामना व्यक्त करतो आणि मी आपल्या कार्यासाठी शुभेच्छा देतो. अगली खबर, वक्फ बोर्ड पर प्यारे खान जी का बयान. वक्फ बोर्ड पर प्यारे खान जी का बयान सामने आया. उन्होंने कहा कि सरकार के मन में कोई बुरी भावना होती तो वक्फ बोर्ड आज तक मौजूद नहीं रहता. जो पिछड़े, गरीब और वंचित मुस्लिम है, सरकार उन्हें उनके अधिकार और हक प्राप्त करने में मदद देना चाहती, इसलिए वक्फ बोर्ड संशोधन विधेयक प्रस्तुत किया जा रहा है. पहले की सरकारों ने कभी भी गरीब और पिछड़े मुस्लिम को उनका हक दिलाने की कोशिश नहीं की. वर्तमान सरकार से मेरी विनती है कि जो गरीब और पिछड़े मुस्लिम हैं उन्हें वक्फ बोर्ड की जमीन से कुछ लाभ मिल सके ताकि वे अपने हक को प्राप्त कर सके. सरकार को मुस्लिमों को अलग से कुछ देने की कोई आवश्यकता नहीं है. वक्फ बोर्ड के पास इतनी बड़ी जमीन है कि अगर मुस्लिमों को वह जमीन दी जाए तो उसमें सभी गरीब मुस्लिमों को लाभ मिलेगा और उनके अधिकार उन्हें मिलेंगे. करनी चाहिए. शिवसेना जो है इस पर, यानी उद्धव ठाकरे की शिवसेना और अजित पवार की राष्ट्रवादी, ये दोनों का इस पर मत जो है वो अब तक सामने नहीं आया. सस्पेंस कायम है. आपका आह्वान क्या है अजित पवार राष्ट्रवादी को और शिवसेना उद्धव ठाकरे? देखिए, ये एक मुसलमानों के हित में मेरे हिसाब से एक बड़ा कदम है. उसमें आपने देखना चाहिए, सोचना चाहिए और मुसलमानों के हित में यदि है तो डेफिनेटली उसका स्वागत करना चाहिए. सरकार चाहे कोई भी रहे, अगर वो किसी के अच्छे के लिए काम करना चाहते तो उसका हम सबको मिलकर, चाहे विरोधी रहे या पास वाला रहे, सबको मिलकर उसका सपोर्ट करना चाहिए. सामने देख के बात करें. आज वक्फ बोर्ड संदर्भात संशोधन बिल विधेयक जो आहे, बहुप्रतीक्षित विधेयक जो आहे तो संसदेत सादर होत आहे आणि अगदी राजकीय पक्षांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. काय भूमिका आहे? तुम्ही महाराष्ट्रात अल्पसंख्याकांचं एक प्रतिनिधित्व करता. देखिए, बात अगर दबे कुचले मुसलमान और गरीब मुसलमानों की है तो हमने सबने मिलकर इस बिल का स्वागत करना चाहिए. और देखिए, सरकार की अगर मंशा अगर ख़राब रहती तो इससे पहले भी अगर आप देखो तो देश में सीलिंग एक्ट आया है. सरकार को अगर मंशा सरकार की ख़राब रहती तो वो वक्फ बोर्ड ही नहीं रखता. वक्फ बोर्ड क्यों रखता हो? वक्फ बोर्ड ही नहीं रखता. तो जो दबे कुचले मुसलमान हैं, जो गरीब मुसलमान हैं, सरकार उनको उनका अधिकार दिलाना चाहती है, उनका हक दिलाना चाहती है. अगर बात हम पिछले समय की करें, पिछले सरकारों की करें, तो मुसलमानों को उनका हक कभी मिला नहीं, उनका अधिकार कभी नहीं मिला. मैं ये सरकार से एक रिक्वेस्ट करना चाहूँगा, अपील करना चाहूँगा कि जितने भी देश के जो गरीब मुसलमान हैं उनको उनका अधिकार दे. उनको एक छोटे छोटे जो वक्फ बोर्ड की बहुत सारी जो लैंड है उसमें से कुछ हिस्सा वो उन गरीब मुसलमानों को देते जो उनके वो हकदार है. सर, SRA स्कीम जैसी है तो आपने इसके पहले भी कहा था कि वक्फ बोर्ड की जो जमीनें हैं उस पर बिल्डिंग SRA के तर्ज पर बना के छोटे छोटे फ्लैट्स या जो बैठते हैं वो वक्फ बोर्ड ने ऐसी स्कीमें लानी चाहिए. डेफिनेटली वैसी स्कीमें लाना चाहिए. देखिए, सरकार को मुसलमानों को अलग से कुछ देने की ज़रूरत नहीं. वक्फ बोर्ड की ही इतनी लैंड है, अगर वही उनको दे दी जाए, जो उनके साथ पिछली सरकारों ने नाइंसाफ़ी की है वही अगर उनके लिए उनको दे दी जाए तो उन गरीब मुसलमानों को एक उनका अधिकार मिलेगा और उनका हक मिलेगा, जो पिछले जो सरकारें थी जिन्होंने ये काम नहीं किया. जी जमीन आहे ती सरकार ताब्यात घेऊन कुठेतरी आता उद्योगपतींना जे ते स्वाधीन करण्यासाठी ताब्यात घेतला असा आरोप जे आहे तो संजय राऊत यांनी. नहीं, देखिए कैसा है कि आरोप प्रत्यारोप, अभी इससे पहले अगर आप देखें तो 370 हटने के पहले कश्मीर के मुसलमानों पर बहुत सारे आरोप लगे थे. इन्हें बहुत सारे आरोप सरकार पर लगे थे कि कश्मीर में भी कुछ सरकार जो है ख़राब करने जा रही. तो आज वहाँ की स्थिति देखिए, आज वहाँ के मुसलमानों से बात कीजिए कि उनको उनका अधिकार मिला, उनका हक मिला. और आज जो कश्मीर जो है वो इतना डेवलप हो रहा था, वैसी इसी तर्ज पे ये वक्फ बोर्ड है. वक्फ बोर्ड में अगर मुसलमानों को उनका अधिकार मिलेगा तो आज वो मुसलमान जो गरीब है, पिछड़ा है, तबका है, वो खुद का घर वाला हो जाएगा, खुद की ज़मीन वाला हो जाएगा. जितने भी जो लोग वक्फ बोर्ड में बैठे थे उन्होंने, चाहे किसी भी सरकार में ले लो, उन्होंने मुसलमानों को फ़ायदा दिया नहीं.
अगर फ़ायदा देते तो आज सरकार को ये करने की ज़रूरत नहीं होती। पिछली भी सरकारों में, ये भी सरकारों में जितने भी मुस्लिम बैठे, उन्होंने कभी भी मुसलमानों को इस वक्फ बोर्ड का फ़ायदा दिया नहीं। अगर आप देखें, मैं महाराष्ट्र से हूँ, तो महाराष्ट्र में ऐसी कई मेरे पास कंप्लेंट है कि वक्फ बोर्ड में आज उनके काम नहीं होते, कई सालों से उनकी मस्जिदों के रजिस्ट्रेशन नहीं होते, मदरसों के रजिस्ट्रेशन नहीं होते, जो ज़मीनें हैं वो ज़मीनों पर उनको कुछ करने के लिए कुछ भी नहीं मिलता है। तो ये सरकार एकदम सही करने जा रही है मेरे हिसाब से, क्योंकि किसी न किसी पर सरकार का वॉच चाहिए कि भाई आप कर क्या रहे हो। ये वक्फ बोर्ड मुसलमानों के लिए है, ये खुद पर्सनल जो बड़े पैसे वाले मुस्लिम हैं उनके लिए नहीं है, ये उन गरीब मुसलमानों के लिए है जो सरकार ने इसका गठन किया था। ये कुछ लोग ऐसे भी कह रहे हैं कि ये मुसलमानों के धार्मिक मामलों में हस्तक्षेप है और एक तरीके से बुलडोज किया जा रहा है मुसलमानों के। नहीं, देखिए ऐसा नहीं है। जो इससे पहले जो मुसलमानों के साथ हुआ वो काफ़ी दयनीय था। अभी आज मुसलमान देखिए तो भारत में विकसित भारत के साथ खुद मुसलमान भी विकसित हो रहा है। तो ऐसा नहीं, पहले का अगर आप 2014-15 के पहले या उससे पहले अगर आप देखें तो कितने % मुस्लिम टैक्स भरता था और आज कितने % टैक्स भरने वाला मुस्लिम हुआ। तो मुस्लिम सक्षम हुआ है, ऐसा नहीं है। अब कुछ लोग तो हर पार्टी में रहते हैं कि जो कुछ ना कुछ बोलकर अपना पॉलिटिक फ़ायदा लेना चाहते, तो ऐसा नहीं है। मुस्लिम अगर आप कश्मीर से कन्याकुमारी तक देखो तो सक्षम हुआ है। अगर आज मैं कश्मीर के मुस्लिमों की बात करूं तो मैं वहाँ खुद जाता भी हूँ, वहाँ मेरे बिजनेस भी है, तो मुस्लिम जो है वहाँ पे एकदम सक्षम हुआ है। धार्मिक मामलों में आप इसे हस्तक्षेप नहीं मानते जैसा प्रश्न बोलेंगे? नहीं, धार्मिक मामले में इसका हस्तक्षेप इसलिए नहीं है क्योंकि क्या है, हर किसी के धर्म का काम करने का तरीका अलग अलग होता है। तो इसमें धार्मिक का ऐसा कोई हस्तक्षेप नहीं है, उसमें कोई मुझे नहीं लगता कि ऐसा कुछ है करके। ये बिल मंजूर हुआ तो दिल्ली में एक बड़ा आंदोलन शाहीन बाग के तर्ज पर खड़ा होगा, ऐसी धमकियां भी कई लोग दे रहे हैं। मैं उनसे बोलना चाहता हूं कि ये आंदोलन जब मुसलमानों के साथ पिछली सरकारें या ये सरकारें भी जो मुस्लिम लोग वक्फ बोर्ड में बैठे थे उनके खिलाफ क्यों नहीं किया गया? उन्होंने जब मुसलमानों को इसका फ़ायदा नहीं दिया तो उनके खिलाफ आंदोलन क्यों नहीं किया गया? उनको जेल में क्यों नहीं डाला गया? उनके खिलाफ आवाज़ उठाई क्यों नहीं गई? क्योंकि वो मुसलमान थे। यानी मुस्लिम व्यक्ति उस बोर्ड पर बैठकर कुछ भी गलत काम कर रहे हैं तो आप उसको करने के लिए कैसा एक्सेप्ट कर सकते हैं? वक्फ बोर्ड में अगर देखिए, मैं बताता हूँ आपको, बहुत सारी सरकारों ने हमारे मुस्लिम मिनिस्टर भी दिए, चाहे इस सरकार हो या चाहे पिछली सरकार हो, लेकिन उन्होंने खुद का ही भला चाहा, उन्होंने मुसलमानों के लिए कुछ नहीं किया, खुद के स्वार्थ के लिए। आज इसलिए सरकार को करना पड़ रहा, नहीं तो हर समाज का प्रतिनिधि आता है, आप किसी भी समाज से पकड़े, वो प्रतिनिधि अपने समाज के लिए कुछ ना कुछ करता है। लेकिन मुस्लिम समाज में ही ऐसा हुआ कि मुस्लिम समाज का प्रतिनिधि आया, उसने मुस्लिम समाज के लिए कुछ नहीं किया। अगर वक्फ बोर्ड आज का नहीं है, वक्फ बोर्ड आप देखो तो 96 के आसपास से है, लेकिन वो 96 से लेकर आज तक उस वक्फ बोर्ड का गरीब मुसलमानों को कोई भी फ़ायदा नहीं हुआ। जो पैसे वाले मुसलमान थे उन्होंने अपना रुतबा दिखा के, रौब दिखा के, यानी रिलेशन दिखा के उस ज़मीनों का गलत फ़ायदा उठाया। अब जो सरकार है वो गरीब मुसलमानों को, पिछड़े कुचले दबे मुसलमानों को न्याय देने का काम कर रही। तो मेरा ये मानना है कि डेफिनेटली इसका स्वागत हमने करना चाहिए और सरकार के साथ रह के मुसलमानों को कैसा बड़ा बनाया जा सकता उस पर हमने बातचीत करनी चाहिए। शिवसेना जो है इस पर, यानी उद्धव ठाकरे की शिवसेना और अजित पवार की राष्ट्रवादी, ये दोनों का इस पर मत जो है वो अब तक सामने नहीं आया। अब वक्त हो चला दर्शकों ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें। बने रहिए MNS न्यूज़ टीवी पर। नमस्कार। आप देख रहे हैं MNS न्यूज़, सच जरूरी।